हॅलो, मी माई बोलते. बोला माई. शामरावाला आता धडा शिकवायची वेळ आली आहे प्राची. जशा आणि ज्या वेगानं घडामोडी घडतायत ना, त्या बघता आता हातपाय हलवायला हवेत. अगं, या दोघांनी आपली गंमत केली. लग्नाचा खोटा खोटा डाव मांडलाय. आणि खरं सांगू का, आता तेच दोघं त्यात अडकलेत. हे भगवान, ये बात तो मुझे हजम ही नहीं हो रही है. मुझे तो लग रहा था कि राधा बदल गई है. म्हणजे तशी बदलली नाही जशी मला वाटत होती. म्हणजे लग्न झाल्यावर कसं नवऱ्याचं प्रेम मिळाल्यावर मुली बदलतात तशी. आमचा शामराव पण बदललाय हो. आता तर राधा शिवाय त्याचं पान हलत नाही. पण मान्य कोण करणार? त्या अमेरिकेचा नादापायी कधीही मान्य करणार नाही तो राधावरचं प्रेम. मग आता काय ते कॉन्ट्रॅक्ट म्हणतात काय, ते मॅरेज केलं ना त्यांनी, आता घेतील डिवोर्स. घेऊ देत त्यांना. अरे ऐसे कैसे घेऊ देत? हाँ, शादी क्या गुड्डा गुड्डी का खेल है? हो, पण त्यांना बावला बावलीचे लग्न लावावं तसंच वाटतंय ना हे लग्न. दादाला जर हे कळलं ना तर तो सहनच करू शकणार नाही. अगं, म्हणूनच तुला इथे बोलवून घेतलं पुण्यात. मुझे लगा कुछ गडबड जरूर है. पण आता करायचं काय आपण? हे बघ, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधून मगच मी पुढे पाऊल टाकत असते. म्हणजे या प्रश्नाचा तोडगा मी शोधून काढलाय आणि त्याचं नाव आहे अबीर. अबीर? हळू बोल, तो दिग्या बाहेर बसलाय पाळत ठेवायला माझ्यावर. अगं मोठ्याने बोल, मला ऐकू येत नाहीये. अबीर कोण आहे? अगं हे बघ, मी प्लॅन करते. नाही माई, अगदीच असं काही नाहीये. आमची गप्पू सुद्धा ह्याला जबाबदार आहेच. पण कळेल, तिलाही कळेल आणि जमाई बापूंना सुद्धा. काही कळत नाही त्याला, मी चांगली ओळखून आहे. अगं, पाठीत 2 रट्टे बसल्याशिवाय नाही वठणीवर येणार तो. एखादी गोष्ट आपल्यापासून कायमची हिरावली जाणार आहे याची दाहकता कळल्याशिवाय अक्कल यायची नाही त्याला. पण माई, मग आता करायचं तरी काय? हो, मी काय म्हणते जरा लक्ष देताय का? आई, बाबा, जरा काम थांबवा. मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचंय. या ना, मला ना एक सॉलिड पुस्तक मिळालं. पटकन घेऊन जा आणि सावकाश वाचत बस. जा. आयुष्यात तुम्ही कधी सिरियस होणार आहात हेच मला कळत नाही. खरं तर माझ्याप्रमाणे तुम्ही फार समजूतदार आणि जबाबदार असायला हवे होतात. पण काय करणार ना, तुझ्यासारखा आणि कुहूसारखी पोर माझ्या पोटी जन्माला आली ना, मग आम्ही बिचारी माणसं कुठे कुठे पुरी पडणार. असो, तो आत्ताचा विषय नाहीये. तर आता तुम्ही लग्न होऊ घातलेल्या एका मुलीचे पालक आहात. हल्ली काय झालंय, लग्नाचं बाजारीकरण झालंय. तुम्हाला वेडिंग पॅकेजेस मिळतं. म्हणजे हॉलवाल्याकडे जर तुम्ही गेलात तर हॉल सोबत अत्तर उडवणाऱ्या मशीनवर सवलत. कॅटररकडे गेलात तर पंजाबी डिश सोबत पाणीपुरीच्या स्टॉलवर सवलत. तर ह्या सगळ्या जाहिरातबाजीमुळे तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सल्ला द्यायला आलोय. तर त्यात तुमचं नेमकं बजेट काय आहे, तुम्ही त्याचं व्यवस्थित नियोजन करू शकता का, असे प्रश्न मला भेडसावत होते. म्हणून मी तुमच्याशी चर्चा करायला आलो. बाळा, खूप रात्र झालेलं आहे, आता झोपायची वेळ झाली की नाही. त्यामुळे आम्ही दोघांना शांतपणे घोरत झोपून जातो. कारण तुझ्यासारखा हुशार मुलगा असताना आम्हाला कुहूच्या लग्नाची काळजी करायची काहीच गरज नाहीये, हो की नाही? ती सगळी जबाबदारी आम्ही तुझ्या बलदंड खांद्यांवर देतो. ओके, तुला काय हवं ते ठरव, आम्हाला विचारायला सुद्धा येऊ नकोस.
मला ना खूप रात्र झालीये, त्यामुळे तूही जाऊन झोप आणि आम्हालाही शांतपणे झोपून जाऊ देत. ऐक, हे गेला तो. तुम्हाला जागा करणं माझं कर्तव्य होतं आणि ते मी केलं. आता तुमची मर्जी. देवा, वल्ली, त्याच्या जन्माच्या वेळेस नक्की काय खाल्लं होतंस तू? करते हं. जरा आता शांतपणे विचारच करते मी. झोपा. घना, ए घना, इकडे बघ ना घना. व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो तुला मी. हे बघ, हिंजवडीला डायरेक्ट जाण्यापेक्षा तू आधी त्या न्याच्याकडे जा ना, मस्त फ्रेश वगैरे, आणि मग जा ना इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू बोलू नको ना जोरात. इंटरव्ह्यू बोलू नको जोरात. हे बघ, घरी वातावरण बरं नाही, त्यामुळे मी असं सांगायचं ठरवलंय की मी उद्या एका असाइनमेंट साठी पुण्याला जातो. बेस्ट आहे घना, हे बेस्ट आहे. तुला माहिती आहे घना, आजपर्यंत तुला काम का नाही मिळालं? का? कारण फक्त ही संधी तुझी वाट बघत होती. काय? यू राईट. मला पण जाम पॉझिटिव्ह वाटतं यार सम्या. म्हणजे ही जॉब ऑफर आल्यापासून ना मला असं एकदम असं लाईफ असं एकदम असं मस्त आणि पॉझिटिव्ह वाटतं. माहितीये का तुला? ना तुला माहितीये या वेळेला रिजेक्शनला स्कोपच नाही. या यू राईट. कारण कंपनीचे जे पॅरामीटर्स आहेत ना जॉबसाठीचे, त्या पॅरामीटर्सवर मी तंतोतंत बसतो बरं का. म्हणजे त्यांना कसा एम्प्लॉई पाहिजे, त्याचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, हे सगळं ना इतकं करेक्ट. मेहता अँड मेहता कंपनीचं जे पेमेंट येणार होतं सम्या, ते आलं का? कोण मेहता? राधा ये. हो, ते मगाशीच बोलणं झालं आपलं. मेहता, हो. हा, मग उद्या ते आपण आणू. हो, उद्या सकाळी जातोय मी. हा. सॉरी तुला थोडं डिस्टर्ब करते. आईंनी विचारलंय की इलेक्ट्रिसिटीचं बिल तू भरलंयस का, आणि भरलं नसेल तर मी ऑनलाईन भरून टाकते. नाही, मी विसरलो. मी भरतो. हा, आणि तू बाबांची अपॉइंटमेंट घेतलीस का स्वामी डेंटल क्लिनिकची? नाही, मी विसरलो. तुम्हाला नंबर दे ना, मी घेते. नाही, मी घेतो. ऍक्च्युली काय उद्या शक्य नाही राधा, कारण उद्या एका असाइनमेंटसाठी पुण्याला जातोय मी आणि सम्या. मी पण येतोय. हो, झालं आपलं, ठरलं. हो, त्यामुळे मी आज जमलं तर करतो, नाही तर परवा नक्की मी करतो दोन्ही काम. या, आईला फक्त सांगशील का आम्हाला चहा हवाय म्हणून? हो वहिनी, चहा तसा नाही दिला तरी काही बाहेर घेऊ शकतो. चहा हवाय ना? आईला कशाला, मी आणते ना. वहिनी, आणि चहा बरोबर काहीच नसलं तरी चालेल, म्हणजे ओके, फाईन. शपथ आहे तुला, नोकरीवरून काढू नको, बाकी काही कर. अरे जीव जातोय माझा, नाश्ते कसले करतोस? म्हणून मी सांगत होतो की घरी भेटायला नको. दिगंबर, आजच पानं मिळतील ना आम्हाला? आता सांगा कोणाला कुठलं पान हवंय? मगई जोडी आम्हाला दोघी. मगई जोडी. मला कलकत्ता 7. हा, मला ते आपलं नेहमीच असतं. हे बघा, माझा काही पानाचा व्यवसाय नाही आहे. मी जमेल तसं मी देतोय पान. तिला आधी तिला लग्न आहे ना. तुझं लव्ह मॅरेज? लाजते काय? आमचं लव्ह मॅरेजच होतं. तुमचं लव्ह मॅरेज होतं? म्हणजे काय? ओ, काय वाटेल ते बोलताय? छे, लव्ह मॅरेज कुठे होतं? नव्हतं का? नाही अगं, मागणी घातली होती रीतसर येऊ. हो की नाही सुप्रिया? अहो, खरं सांगते. अगं, प्रेम असल्याशिवाय मागणी घालतं का कोणी? मी आता आणखीन बोलायचं. कुठे जाऊ का मी आता मागणी घालायला? काय बोलते राधा? लाजते तुझ्या. नाही, मला वाटलं होतं की घना लव्ह मॅरेजच करणार. त्यांनी कसं केलं? लवली अरेंज मॅरेज केलं. म्हणजे आधी लग्न केलं आणि नंतर प्रेम केलं. राधा, लिसन ना.
खरंच तुमच्याकडे बघून ना पण असंच वाटतं की तुमचं लव्ह मॅरेजच असणार. हो. तुम्ही आधी एकमेकांना भेटला असणार, मस्त फिरायला गेला असाल, गप्पा मारल्या असतील, आउटिंगला गेला असाल काय. अगं मग तसंच होतं की लग्न आधीच प्रेमात पडले की ते अगदी आपल्याला आश्चर्य वाटावं एवढं प्रेमात पडले, लग्न ठरलं आणि घालवलं की पुष्कळ वेळ एकत्र घालवला, अगदी छान. लग्नापूर्वीच दोघांची किती छान गट्टी जमली होती, हो की नाही राधा? हो. पण अजून तुमचं केरळला जायचं राहिलंय ना, ते एकदा जाऊन या दोघांनी. खूप छान होते ते दिवस. पण आई आमची गोष्ट काही फारशी इंटरेस्टिंग नाही, खरी इंटरेस्टिंग गोष्ट कुहूची. ए तू तुमचं जमलं कसं सांग ना. काय ग म्हणजे कुठे भेटला तुला नमुना? तो काय नमुना आहे का काका? काय हो वाटेल ते काय बोलता, आणि असला नमुना तरी असं कोणी तोंडावर म्हणतं का? सुप्रिया काय राधा सगळे त्रास देतात मला. नाही नाही नाही, तुला कोणी छळणार नाही. तुझी लव्ह स्टोरी सांग सगळ्यांना, म्हणजे सगळे खुश होतील. हा सांग सांग सांग, काय झालं सांग. अगो बाई लाजतेस की काय, सांग पटकन. कवितेत नको सांगू, आणि नीट सांग. तू लाजून घे, उद्या याच वेळी याच ठिकाणी भेटू. हा सांगते ती, नका त्रास नका देऊ तिला. बरं ठीक आहे, चला काही कोणी त्रास देऊ नका. लिसन, मी काय म्हणते. आता काय झालं माहितीये का? काय झालं? आता काय झालं? आम्हाला एक कविता झाली, हो ना? नाही, हो मग कॉलेजचा पहिला दिवस होता आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी अशा चाललो होतो. हा तो जिन्यावरून उतरत जात असताना अचानक माझ्या पुढ्यात काहीतरी असं घरंगळत येऊन पडलं. मोठी सॅक असते ना, तसं काहीतरी. हा बर. मी म्हणतो अगं बाई काय येऊन पडलं, काय येऊन पडलं. बघते तर काय तो प्रभात होता. बाळा. अगं आई शपथ, सेम सेम अगदी असंच झालं. तर तो पडला ना, मग मी त्याला हातात हात दिला. हात दिला? अरे बाप रे, म्हणजे पहिल्याच दिवशी हातात हात दिलास? ए भाऊ, मी नाही का आपल्या पहिल्या भेटीत डायरेक्ट तुझ्या घरात घुसलोय. हो आपलं काही चाललंय काय, थांबा जरा. हा पुढे 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 सांग. तर मी काय सांगत होते, तर तो पडला ना, मग मी त्याला हात दिला. तर तो इतका जड होता की मीच पडले घसरून. मग त्याने मला हात दिला. म्हणजे तुम्ही खरंच पडून प्रेमात पडलाय? पण मग उचललं कोणी तुम्हाला? कसं काय? तो केवढा आहे, उचलूच शकत नाही त्याला. मला सगळं ऐकायचंय ना, मी फोनवर नंतर ऐकत नाही इकडे. आणि पुढे 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 सांग. पुढे काय नाही. काय नाही, कसं प्रपोज कुणी केलं? कसं सांग. तुम्ही मला काहीतरी काय विचारताय, मी काय सांगते. आम्ही सांग की, आम्ही काय आई बाबांना सांगणार नाही. बरं मग सांगते. ऐका ना. तर काय झालं, हा ना कॉलेजमध्ये सारखा यायचा माझ्या जवळ. हा, आणि मला म्हणायचा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, आणि काही बोलायचंच नाही. म्हणजे एक दिवस कवितेचं रसग्रहणच लिहून घे, एक दिवस माझ्याकडनं सोशॉलॉजीच्या नोट्सच माग. असं सगळं चाललं होतं बरं का. तर एक दिवस परत आला आणि म्हणाला मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय गुहू. तर मी त्याला मोठ्याने विचारलं, काय तू माझ्या प्रेमात पडलायस असं बोलायचंय? असं विचारलंच एकदम? असं विचारलं. तर तो मला असं म्हणलं नाही. तर मी परत त्याला म्हटलं नाही काय, हो हेच विचारायचं ना. हो. तर तो म्हणलं नाही म्हणजे हो. काय घाबरून म्हणाला, म्हणजे विचारा. घाबरून वगैरे काय. काळ्यांची मुलगी शोभते, पण काळ्यांची सून कुठे नवऱ्याच्या धाकात असणारी? मी राधाला बोलवते आणि बाकी सगळ्यांनाही बोलवते. आपल्याला साखरपुड्याची तारीख ठरवायची ना. तू विश्वासच बसत नाही, तर लग्न होणार. अगं राधा, बाहेर येतेस का? कुहूच्या साखरपुड्याची तारीख ठरवतोय आपण. काय ग, कुठे हरवलीस? काय झालं राधा? राधा ए काय झालं? आई, आत्तीचा फोन आला होता. हा पप्पा. काय? पप्पांना काय? राधा
बरं झालं राधे तू आलीस. काय झालं आत्ते नक्की काय झालं? अगं काय सांगू, आता ठीक आहे दादा आणि आराम करतोय. अबीर आहे त्याच्या सोबत. अगं पण झालं काय? तू कुठे आतमध्ये आहेत का ते? हो काय सांगू तुला काय झालं आता. फोनवर काही कळेल ना, तू एकदम घाबरला. अगं मीच घाबरून गेले, मला काही सुचेन आणि सारखा राधा राधा करायला लागला. मला तोंडचं पाणी पडायला. मी बघून येते पप्पाला. पण तू शांत राहा, तू एकदम शांतपणे बोल त्याच्याशी. असं अचानक काय झालं महेशरावना? अहो काय सांगू तुम्हाला, आम्ही अगदी छान गप्पा मारत होतो आणि अचानक थरथरायलाच लागला. अचानक त्याचे पल्स वाढायला लागले. अचानक घाम फुटला त्याला आणि अहो मला वाटलं हार्ट अटॅक आला की काय. मग आपण हॉस्पिटलला न्यायचे का? मी यांना फोन. नको आता कुणालाही तुम्ही अजून त्रास देऊ नका. डॉक्टर येऊन गेले. डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काहीही नाहीये, आता सगळं व्यवस्थित आहे. आत्ताच झोप लागली आहे त्यांना. औषधाची ग्लानी आहे. डॉक्टर काय म्हणाले? ओव्हर स्ट्रेस. कसलं तरी टेन्शन घेतलंय त्याने खूप. अचानक त्याचे हार्टबीट्स वाढले, खूप घाम यायला लागला. मला काळजी वाटली म्हणून मी डॉक्टरांना बोलवून घेतला. ते म्हणाले तसं काळजी करण्यासारखं आता काही नाहीये, पण आपल्याला काळजी घ्यायला हवी याची. काय रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात, त्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. मी त्यांना म्हणाले होते फुल हेल्थ चेकअप करून घ्या, ऐकलं नाही त्याने. तू बस, मी आलोच. पप्पा का वागता हो तुम्ही असं? आधीच मी इतकी एकटी पडली ना, त्यात तुम्हाला काही झालं ना पप्पा, तुम्हाला कळत नाही का मी काय म्हणते ते? घना, अरे कुठे होतास तू? आम्ही सगळे ना तुला फोन करून थकलो. आता इथे सगळी वाट लागलीये. काय झालं? राधा ठीक आहे ना? काय झालं? नाही राधा बरी आहे रे, पण त्या महेशरावांची तब्येत बिघडली आहे ना. व्हॉट? हो. अरे काकू, आय एम सो सॉरी. मी इथेच बाहेर आणि माझ्या फोनची बॅटरी गेली आहे. बरं काय ते घरी आहेत, हॉस्पिटलमध्ये कुठे आहेत? नाही मला डिटेल्स काहीच माहिती नाही आहेत, पण राधा आणि देवकी वहिनी तिकडे गेल्यात. म्हणजे बहुतेक ऍडमिट नाही करावं लागणार आहे, पण त्यांचा बीपी खूप वाढलाय रे. ओके ओके ओके, तू काळजी करू नको. एक काम कर, घरी पण सगळ्यांच्या काळजी करू नका. मी तिकडे जातो आणि कोणाच्या तरी मोबाईलवरनं फोन करून मी कळवतो काय आहे ते. मी येतो. हे घना नाही, पण म्हणजे राधाची काळजी घ्या प्लीज. हो मी घेत. हे बघ सगळ्यात जास्त गरज तिला तुझी आहे. मी घेतो, मी कळवतो. काळजी करू नको. हो नीट जा, सावकाश जा रे बाबा. आणि घरी पण सांग काळजी करू नका म्हणून. हो. पप्पा काय चाललंय? काय चाललंय? का तुम्ही उठलात? अगं आता उठून बसलो. कंटाळा लागला झोपून झोपून. कंटाळा. काय चाललंय तुमचं? काय नाही, तुम्हाला ना परत मला ओरडायला लागणार आता, परत स्ट्रिक्ट व्हायला लागणार आहे मला. त्या आबिरने आणि आत्याने खूप लाडावून ठेवले तुम्हाला. हसू नका. वाटेल ते खाता, वाटेल तसं पिता. आणि स्ट्रेस कसला एवढा तुम्हाला? कसली काळजी असते? काही जगातले सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे का? ग्लोबल वॉर्मिंग पासून चाइल्ड लेबर पर्यंत सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे का? रे बाबा, आज काहीतरी स्ट्रेस आहे. बरे वा. आणि आता सायकल रॅलीत भाग घ्यायचं ना आपल्याला. सायकल घेतली नवीन? हो, आम्ही 7-8 जणांचा ग्रुप आहे आमचा. सगळ्यांनी घेतल्या नव्या सायकली. काही वाटत नाही तुम्हाला आणि सांगायला? अरे का वागता हो पप्पा असे? तुम्हाला काही काळजी नाही ना आमची कोणाची? काही फारसं काही झालेलं नाही का मला. आणि मी काही इतक्या लवकर जात नाही बेटा. नातवंडांचं तोंड बघ, नातवंडाची मुंज बघितल्याशिवाय मी काही हलणार नाही बघ. जात नाही कुठे. काही बोलू नका, शांत पडून राहा. तू आलेस ना, रागवलेस ना मला. आता सगळं एकदम व्यवस्थित आहे बघ. हार्टबीट सुद्धा मध्ये नॉर्मल झाले. आता रोज यायला लागेल मला तुम्हाला ओरडायला, मग डोस द्यायला.
ओरडण्याचा डोस द्यायला, आता औषधांचा डोस घेण्याची वेळ झाली. आता 2 गोळ्या घ्यायच्यात, 1 तासाने आणखी 1 गोळी घ्यायची आहे आणि नंतर मी जे देईन खायला ते खायचंय. ओके ओके. मला सांगून ठेव, औषधं मी देईन. का मी दिलं तर काही प्रॉब्लेम आहे का? आणि कसं आहे ना, तू इथे 24 तास नसणार आहेस महेश बरोबर, पण मी असणार आहे 24 तास महेश बरोबर. तुझा नवरा आला असेल बघ. औषधं घ्या. बघ आता घेतो मांडर बाबा. घ्या औषध घ्या. कसं आहे? कुठे होतास तू? अगं मी तुला फोन केला, तुझा फोन लागत नाही. तुझं काय प्रॉब्लेम आहे? पण इथे काय माझं- झालं असतं म्हणजे? राधा, माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती. मला घरी पप्पांना खूप बरं नाहीये. मला आत्तीचा फोन आला, घरी साखरपुड्याची तारीख ठरवत होतो. फोन आला, मी आणि आई खूप घाबरलो होतो, कारण आम्ही दोघे इकडे आलो तर आत्ती म्हणाली की पप्पांना जवळपास हार्ट अटॅक आला होता. नाही, त्यांना आम्हाला वाटलं की हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल का. काही होत नाही, काही होत नाही. पप्पांना काही होत नाही, पप्पांना काही होत नाही. माझ्या फोनची बॅटरी गेली होती म्हणून मला आधी कळलं नाही. मी आलो ना, आता मी आलो ना, शांत हो, काही होत नाही. पप्पांना काही होत नाही, काही होत नाही. काय म्हणाली आत्ती? काय झालं त्यांना? काय झालं मला सांग, मला सांग काय झालंय पप्पांना? राधा राधा काय झालंय? काय झालंय पप्पांना? डॉक्टर येऊन गेले आणि आता थोडेसे बरेच, पण सकाळी खूप बरं नव्हतं आणि काही होऊ शकलं असतं. नाही, काही होत नाही. पप्पांना काही होत नाही. मी आलोय ना, आता मी आलो. हां, काही होत नाही. शांत शांत. नाही नाही नाही, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही.